सांगलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई। जिल्हा परिषदेच्या निवृत्त कनिष्ठ लेखाधिकाऱ्यासह पत्नीविरुद्ध अपसंपदा प्रकरणी गुन्हा दाखल। सांगली जिल्हा परिषदेचे निवृत्त कनिष्ठ लेखाधिकारी अण्णासाहेब मलगोंडा पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांच्या विरोधात ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा सुमारे 82,89,000 रुपयांची म्हणजे 44.23% अपसंपदा बाळगल्याचा आरोप आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींना अटक करण्यात आलेली नसून भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 35(3) अंतर्गत नोटीस बजावण्यात आलेली आहे। या प्रकरणातील पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा।